या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार केला जातोय। सूत्रांकडून कळतंय पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधून काढलं असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू असल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू असल्याची बातमी आता समोर येतेय। पहलगाम हल्ल्यातील हे दहशतवादी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधलंय असं देखील सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात कळतंय। या घडीची महत्त्वाची ही बातमी। 22 एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 जणांचा निष्पाप 26 जणांचा बळी गेलेला आहे। आता या सगळ्या संदर्भात भारतानं कठोर पावलं उचलण्यास देखील सुरुवात केलेली आहे। ठिकठिकाणी काश्मीर परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधलं असं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता जनरल लेफ्टनंट सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ढगे सर, कालपासून नेमका याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय। 22 एप्रिलचा तो हल्ला, भ्याड हल्ला, आणि यानंतर मात्र आता कारवाईला सुरुवात होताना दिसतीये। भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांवर गोळीबार आहे। महत्त्वाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा आता जंगच बांधलेला आहे। नक्कीच 22 एप्रिलला जो हल्ला पहलगाम मध्ये त्या ठिकाणी झाला आणि तो पूर्वनियोजित हल्ला होता, त्यानंतर हे अतिरेकी जे आहेत जवळच्या कोकरानागच्या जंगलांमध्ये, जे अतिशय दाट झाडी त्या ठिकाणी आहेत, ते जंगलांमधून आणि त्या डोंगरांमधून पसार झाले। त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, जॉईंट कोम्बिंग ऑपरेशन, ज्यामध्ये जम्मू पोलीस, सीआरपीएफ त्याचबरोबर भारतीय लष्कराचा समावेश होता। कित्येक तास उलटले आणि त्या अतिरेक्यांचा आपल्याला अजूनही पत्ता लागला नाही। पण सायमल्टेनियसली जम्मू काश्मीरमध्ये जे आहे कोम्बिंग ऑपरेशन, त्याचबरोबर ओजीडब्ल्यू आणि स्लीपर सेल विरुद्ध जी जोरदार कारवाई सुरक्षा रक्षकांनी सुरू केलेली आहे, त्याचाच परिणाम म्हणजे जे आहेत बरेचसे स्लीपर सेल त्याचबरोबर लोकल जे दहशतवादी आहेत त्यांचे नेटवर्क हे एक्सपोज झाले, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी सुरू झाली। आणि मग ज्यावेळेस ते उघडे पडले तर आता अशा प्रकारचे इंटेल इनपुट आलेले आहेत की मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये तिथल्या टुरिस्टवर त्याचबरोबर जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात। आणि त्याच अनुषंगाने जम्मू काश्मीरच्या सरकारनं सुद्धा तिथल्या टोटल 87 पर्यटन स्थळापैकी 48 पर्यटन स्थळाला जे आहे तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ही सगळी कारवाई सुरू असताना ज्यावेळेस हे दहशतवादी त्या ठिकाणी समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत, तर सिक्युरिटी फोर्सेस त्यांच्यावर अटॅक करतायत, इन द सेन्स त्यांच्यावर तुटून पडतायत। आणि त्या अनुषंगानं काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला या दहशतवाद्यांची झडप झालेली सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला तसं त्याच्या न्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि त्याच अनुषंगानं भारतीय लष्कराकडून जे आहे या एन्काउंटरमध्ये सुद्धा जे आहे या एक प्रकारच्या धुमश्चक्रीमध्ये सुद्धा जे आहे गोळीबार त्यांच्यावर चालू केलेला आहे। आता खरोखर नेमके हे जे अतिरेकी आहेत ते त्या पहलगाम हल्ल्याशी डायरेक्टली लिंक असणारे होते का, दुसरे जे स्थानिक दहशतवादी आहेत त्यांच्यावर हा हल्ला केलेला आहे, अजूनही ते कन्फर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की की येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे हे दहशतवादी काही निसटून त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत। आणि एकूणच जम्मू आणि काश्मीर मधलं जे दहशतवाद्यांचं नेटवर्क आहे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उद्ध्वस्त करण्यासाठी जोरदार कारवाई आपल्या सुरक्षा रक्षकांकडून सुरू आहे। ढगे सर, काही महत्त्वाचे असे एरिया आहेत, परिसर आहेत की ज्या ठिकाणी या कारवाया मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत। मग तो भाग पूंछचा असू दे, कुपवाडाचा असू दे, पहलगामचा असू दे, उरी सेक्टरचा हा सगळा परिसर असू दे, या कारवाया नेमक्या कोणकोणत्या विभागामध्ये विशेषत्वानं फोकस केल्या जात आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशी आगळीक होण्याचे चान्सेस आहेत? पूंछ, राजौरी हे भाग जे आहे यामध्ये अगोदरपासून मोठ्या प्रमाणावर इन्फिल्ट्रेशन त्या ठिकाणी होत असतं। आणि म्हणून त्या अनुषंगाने या कारवाया ज्या आहे या भागामध्ये पूंछ आणि राजौरी भागामध्ये आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसत आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या काही काळामध्ये जे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत, तर भारत सरकारच्याच
इंटेलिजन्स सोर्सेसच्या नुसार अजूनही जम्मू काश्मीरमध्ये जे आहेत साधारणतः 120 ते 125 दहशतवादी त्या ठिकाणी असू शकतात, अशा प्रकारचा कयास त्या ठिकाणी आहे. मग हे 120 ते 125 दहशतवादी जे आहेत ते ग्रुपमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत आणि मुख्यतः पूंछ, राजौरी या सेक्टरमध्ये जे आहे त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून त्यामध्ये जो आहे मुख्यतः आपण फोकस जो आहे तो जास्त याच्यामध्ये केलेला असणार. त्याचबरोबर 16 कोर एरिया जो आहे आपला आर्मीचा जो 16 कोरच्या अखत्यारीत असणारा जो एरिया आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऍक्शन्स होताना आपल्याला दिसत आहेत. मुख्यतः काश्मीरचं जे खोरं आहे त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये यांची डेन्सिटी या दहशतवाद्यांचं प्रमाण जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू जम्मू मधला जो आहे अखनूर सेक्टर आणि सांबा सेक्टर जर त्या ठिकाणी सोडले तर बाकीच्या काश्मीर व्हॅलीमध्ये जे आहे यांचं प्रमाण जास्त आहे आणि तिथेच ही कारवाई येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसेल. निश्चित. खूप खूप धन्यवाद ढगे सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.